या सखोल चर्चेमध्ये स्वागत आहे. आजचा आपला विषय असा आहे जो आपल्या सर्वांच्याच दैनंदिन आयुष्याशी जोडलेला आहे. मानवी मनाचा आणि वर्तनाचा वेध घेणारं एक अत्यंत गुंतागुंतीचं तरीही रंजक शास्त्र. हो, म्हणजेच मानसशास्त्र. अगदी बरोबर, मानसशास्त्र. आपण विशिष्ट परिस्थितीत विशिष्ट वागणूक का देतो किंवा आपल्या निर्णयांवर नक्की कोणाचं नियंत्रण असतं, अशा अनेक प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न आपण आज करणार आहोत. नक्कीच, आणि हा प्रवास खूपच रंजक आहे. हो, आणि आजच्या या सखोल चर्चेसाठी आपण ललित कुमार लाखाणे यांनी तयार केलेल्या मानसशास्त्र स्वरूप व व्याप्ती या अत्यंत अभ्यासपूर्ण नोट्सचा मुख्य स्रोत म्हणून आधार घेणार आहोत. चला तर मग या विषयाची उकल करूया. हा विषय खरोखरच कुतूहल जागृत करणार आहे, कारण सुरुवातीला ज्या गोष्टीला केवळ एक अदृश्य संकल्पना मानलं जायचं, ती गोष्ट आता थेट प्रयोगांच्या पातळीवर कशी आली हे समजून घेण्यासाठी मी खूप उत्सुक आहे. आणि मी नक्की सांगेन की हा प्रवास फक्त इतिहासातील तारखा किंवा विचारवंतांच्या नावांपुरता मर्यादित नाही. मानवी विचार करण्याची पद्धत कशी बदलत गेली याचा हा एक मोठा आणि विस्तृत आलेख आहे. म्हणजे माणसाचा स्वतःकडे बघण्याचा दृष्टिकोन कसा बदलला हे आपल्याला यातून समजतं. अगदी तेच. आपण जसजसे या नोट्समधील मुद्द्यांवर चर्चा करू तसतसं लक्षात येईल की मानवाने स्वतःला समजून घेण्याची पद्धत वेळोवेळी कशी बदलली. हा केवळ एका शास्त्राचा विकास नाही, तर मानवाच्या स्वतःबद्दलच्या जाणीवेचा विकास आहे. आणि या विकासाची सुरुवात कुठून झाली हे पाहताना नोट्समधील पहिलीच नोंद लक्ष वेधून घेते. आपण ज्याला इंग्रजीत सायकोलॉजी म्हणतो त्या शब्दाची उत्पत्ती कशी झाली. हो, तो ग्रीक शब्दांचा संदर्भ. बरोबर. 16व्या शतकात रुडॉल्फ गोकेल या जर्मन तत्वज्ञाने हा शब्द पहिल्यांदा वापरला. हा शब्द 2 प्राचीन ग्रीक शब्दांच्या संयोगातून तयार झालाय. सायके म्हणजे आत्मा आणि लोगोस म्हणजे विचार करणं किंवा अभ्यास करणं. म्हणजे अगदी शब्दशः अर्थ घेतला तर आत्म्याचा अभ्यास करणारं शास्त्र. हो, पण इथाच मला एक प्रश्न पडतो. आत्मा तर कोणालाच दिसत नाही, मग त्याचा अभ्यास कसा करणार. इथेच एक अत्यंत रंजक बाब लक्षात घेण्यासारखी आहे. सुरुवातीच्या काळात, विशेषतः प्राचीन ग्रीक काळात, ॲरिस्टॉटलसारख्या तत्त्वज्ञानांनी याला आत्म्याचं शास्त्र असं म्हटलं होतं. पण मग ही व्याख्या टिकली कशी नाही. कसं आहे ना, जसं काळ पुढे गेला तशी शास्त्रज्ञांना अडचण येऊ लागली. कारण आत्मा ही संकल्पना तुम्ही प्रयोगशाळेत कशी सिद्ध करणार. बरोबर. त्याचं वजन, आकार किंवा रंग कसा मोजणार. अगदी बरोबर. म्हणूनच ही व्याख्या टिकली नाही. नंतरच्या काळात मॅकडुगल या विचारवंताने याला मनाचा अभ्यास असं म्हटलं. पण मन तरी कुठे डोळ्यांना दिसतं. तेही आत्म्यासारखंच अदृश्य आहे ना. हो, आणि म्हणूनच हा प्रवास तिथेही थांबला नाही. पुढे विल्यम वुंट याने याला बोधावस्थेचं शास्त्र असं नाव दिलं. बोधावस्था म्हणजे नक्की काय. बोधावस्था म्हणजे आपण जागे असताना ज्या गोष्टींची आपल्याला जाणीव असते ती स्थिती. पण यावरही अनेकांचं समाधान झालं नाही. शेवटी जे.बी. वॉटसन याने या सर्व अमूर्त गोष्टींना बाजूला सारून याला मानवी वर्तनाचे शास्त्र अशी एक अत्यंत व्यावहारिक आणि डोळ्यांनी निरीक्षण करता येईल अशी जोड दिली. म्हणजे जे डोळ्यांना दिसतं तेच मोजायचं. अगदी तेच. आणि आजच्या काळात रॉबर्ट फेल्डमन यांची व्याख्या अधिक सर्वसमावेशक मानली जाते, ज्यात त्यांनी वर्तन आणि मानसिक प्रक्रिया या दोघांचाही समावेश केला आहे. म्हणजे माणूस बाहेरून कसा वागतो आणि आतून कसा विचार करतो या दोन्ही गोष्टी मानसशास्त्रात येतात. होय. आत्म्यापासून सुरू झालेला हा प्रवास वर्तनापर्यंत आणि मानसिक प्रक्रियांवर येऊन थांबला. हा बदल खूपच रंजक आहे. पण या सगळ्याची पाळेमुळे नक्की कुठे आहेत. नोट्समध्ये प्राचीन ग्रीक विचारवंतांचा खूप मोठा संदर्भ दिलाय. मुळात तत्वज्ञान हाच मानसशास्त्राचा मूळ पाया आहे. प्राचीन काळात ॲरिस्टॉटलने ऑन द सोल नावाचं एक अतिशय महत्त्वाचं पुस्तक लिहिलं. यातूनच अनुभववाद या कल्पनेची सुरुवात झाली. त्यातूनच आपण शिकतो असं काहीच. अगदी तसंच. अनुभव हाच ज्ञानाचा मुख्य स्रोत आहे असं ॲरिस्टॉटलचं म्हणणं होतं. याउलट त्यांचेच गुरु प्लेटो यांनी रिपब्लिक या ग्रंथात आत्म्याचे 3 भाग सांगितले आहेत. ते 3 भाग कोणते. इच्छा, भावना आणि विवेक. प्लेटोने माइंड बॉडी ड्युअलिझम म्हणजेच मन आणि शरीर हे 2 पूर्णपणे वेगळे घटक आहेत हा विचार मांडला. म्हणजे शरीर नष्ट झालं तरी मन किंवा आत्मा वेगळा राहतो असा तो विचार होता. हो, आणि जर आपण याला मोठ्या चित्राशी जोडलं तर हेच प्राचीन विचार पुढे अनेक शतके युरोपमध्ये तत्वज्ञानाचा पाया बनून राहिले.
मध्ययुगीन काळात आणि आधुनिक पर्वाच्या सुरुवातीला रेने देकार्ते या फ्रेंच तत्वज्ञानाचा विचार अत्यंत प्रभावी ठरला. नोट्समध्ये त्याच्या त्या प्रसिद्ध लॅटिन वाक्याचा उल्लेख आहे. हो, मी विचार करतो म्हणून मी आहे. बरोबर. देकार्तने एक अतिशय महत्वाची गोष्ट केली. मन आणि शरीराचा परस्पर संबंध कसा असतो आणि प्रतिक्षिप्त क्रिया कशा काम करतात हे सांगण्याचा त्याने प्रयत्न केला. पण यातून एक नवीन वाद सुरू झाला की माणसाच्या मेंदूत आधीपासूनच काही ज्ञान असतं की तो सर्व काही जन्मानंतर शिकतो. आणि याचं उत्तर जॉन लॉकने दिला. त्याची टॅब्युला रासा ही संकल्पना मानसशास्त्रात मैलाचा दगड मानली जाते. हो, टॅब्युला रासा म्हणजे कोरी पाटी. म्हणजे जेव्हा एखादं मूल जन्माला येतं तेव्हा त्याचा मेंदू अगदी एका कोऱ्या पाटीसारखा किंवा आजच्या भाषेत सांगायचं तर पूर्णपणे रिकाम्या हार्डडिस्कसारखा असतो. अचूक उपमा दिलीत. लॉकच्या मते जन्मतः मानवी मनावर आधीपासून काहीही लिहिलेलं नसतं. कोणतीही अंगभूत बुद्धिमत्ता किंवा पूर्वज्ञान नसतं. आपण जसे मोठे होतो तसेच आपले अनुभव त्या कोऱ्या पाटीवर उमटत जातात आणि त्यातून आपलं व्यक्तिमत्व घडतं. विचार करा, हा विचार किती क्रांतिकारी होता. याचा अर्थ असा होता की जर तुम्ही योग्य वातावरण आणि अनुभव दिले तर तुम्ही कोणत्याही मुलाला काहीही बनवू शकता. शिक्षण व्यवस्थेवर या विचाराचा खूप मोठा प्रभाव पडला. इथेच विषय खऱ्या हाडखाने व्यंजक होतो. कारण 1870च्या दशकापर्यंत आपण ज्या गोष्टींवर चर्चा करत आहोत ते सर्व तत्वज्ञानाचेच भाग होते. मानसशास्त्र ही केवळ तत्वज्ञानाची एक शाखा मानली जात होती. सगळे विचार हवेत किंवा केवळ तर्कावर आधारित होते. त्याला प्रयोगांची जोड नव्हती. आणि म्हणूनच 1879 हे वर्ष मानसशास्त्राच्या इतिहासात सर्वात महत्वाचे मानले जाते. अगदी बरोबर. याच वर्षी जर्मनीतील लायप्झिग विद्यापीठात विल्यम वुंट यांनी जगातील पहिली मानसशास्त्रीय प्रयोगशाळा सुरू केली. इथूनच मानसशास्त्र हे तत्वज्ञानाच्या सावलीतून बाहेर पडून एक स्वतंत्र शास्त्र बनलं ना? होय, वुंटने रचनावाद ही संकल्पना मांडली. रचनावाद म्हणजे मनाची रचना कशी असते याचा अभ्यास. हो, मानवी मनाची रचना कशी आहे, भावना आणि संवेदनांचे छोटे छोटे भाग कसे असतात हे त्याने अभ्यासलं. यासाठी त्याने अंतर्निरीक्षण पद्धत वापरली. ती सफरचंदाची पद्धत ना? हो, म्हणजे यात एखाद्या व्यक्तीला समोर सफरचंद ठेवून विचारलं जायचं की तुझ्या मनात आत्ता नक्की कोणते विचार येत आहेत, तुझी संवेदना काय आहे. त्या व्यक्तीने स्वतःच्याच मनात डोकावून स्वतःच्याच भावनांचे तटस्थपणे निरीक्षण करायचं. स्वतःच्या मनाचे निरीक्षण करणे हे ऐकायला सोपं वाटतं, पण प्रत्यक्ष करायला खूप कठीण आणि व्यक्तिनिष्ठ असू शकतं, कारण प्रत्येक माणसाचे विचार वेगवेगळे असणार. बरोबर ओळखलत. आणि म्हणूनच अमेरिकेत विल्यम जेम्सने या पद्धतीला विरोध केला. 1890 मध्ये विल्यम जेम्सने मानसशास्त्रावरील पहिलं अधिकृत टेक्स्टबुक प्रकाशित केलं. हो, आणि जेम्सने रचनावादाला फाटा देत कार्यवाद हा नवीन विचार प्रवाह मांडला. जेम्सचा प्रश्न अगदी व्यावहारिक होता. मनाची रचना कशी आहे हे शोधण्यापेक्षा मन नक्की काय कार्य करतं हे शोधणं जास्त महत्वाचं आहे. माणसाला त्याच्या आजूबाजूच्या परिस्थितीशी जुळवून घेण्यासाठी मन कशी मदत करतं यावर त्याने भर दिला. नोट्समध्ये विल्यम जेम्सच्या एका अतिशय सुंदर संकल्पनेचा उल्लेख आहे, बोधावस्थेचा प्रवाह. हो, स्ट्रीम ऑफ कॉन्शियसनेस. त्याच्या मते आपले विचार हे एखाद्या नदीच्या प्रवाहासारखे सतत वाहत असतात. ते कधीही थांबत नाहीत किंवा ते तुकड्या तुकड्यात नसतात. आपण जसा नदीचा प्रवाह थांबू शकत नाही तसेच विचारांचंही असते. हे अगदी खरं आहे. आता इथून पुढे मानसशास्त्र खऱ्या अर्थाने वेगवेगळ्या विचार प्रवाहांमध्ये विभागलं गेलं. प्रत्येकाने मानवी मनाकडे पाहण्याचा एक वेगळा दृष्टिकोन मांडला. यातील सर्वात गाजलेला, ज्याने जगभरात खळबळ माजवली, तो विचार प्रवाह म्हणजे मनोविश्लेषण. ज्याचे जनक सिग्मंड फ्राईड होते. फ्राईडने मानवी मनाची तुलना थेट एका हिमनगाशी केली. हिमनग म्हणजे समुद्रात तरंगणारा बर्फाचा मोठा डोंगर. हो, समुद्रात तरंगणाऱ्या हिमनगाचा फक्त 10% भाग पाण्यावर दिसतो, बाकी 90% भाग पाण्याखाली दडलेला असतो. फ्राईडच्या मते पाण्यावर दिसणारा छोटा भाग म्हणजे आपलं बोधमन. म्हणजे आत्ता आपण जी चर्चा करत आहोत याची आपल्याला जाणीव आहे. बरोबर. पण पाण्याखाली लपलेला प्रचंड मोठा भाग म्हणजे आपलं अचेतन मन किंवा सुप्त मन. फ्राईडचं म्हणणं होतं की आपल्या वागण्यावर खऱ्या अर्थाने नियंत्रण या सुप्त मनाचंच असतं. आपल्या दडपलेल्या इच्छा, भीती, जुने आघात हे सर्व तिथे जमा झालेलं असतं आणि आपल्याला त्याची पुसटशीही कल्पना नसते. या नोट्समध्ये ईड, इगो आणि सुपर इगो असा काहीतरी उल्लेख आहे. हे नक्की काय प्रकरण आहे? हे सुप्त मनाचेच भाग आहेत का? फ्राईडने मानवी व्यक्तिमत्वाचे हे 3 घटक सांगितले आहेत. ईड म्हणजे अगदी प्राथमिक पातळीवरील मानवी इच्छा.
ही इच्छा एखादा हट्टी लहान मुलासारखी असते, जिला परिणामांची पर्वा नसते, फक्त ताबडतोब समाधान हवं असतं. आणि इगो? इगो म्हणजे वास्तवाचे भान ठेवणारा भाग. तो परिस्थिती समजून घेतो. आणि सुपर इगो म्हणजे आपल्यावर कुटुंबाने आणि समाजाने बिंबवलेली नैतिकता किंवा मूल्य. म्हणजे समजा मला आत्ताच्या आत्ता दुकानातून एक महागडा फोन चोरायचा मोह झाला, तर ही माझी ईड झाली. पण माझा इगो म्हणेल की नको, दुकानात कॅमेरे आहेत, पकडलं जाऊ. आणि सुपर इगो सांगेल की चोरी करणं हे नैतिकदृष्ट्या चुकीचं आहे. म्हणजे हे तिन्ही घटक एकमेकांशी सतत संघर्ष करत असतात. अगदी उत्तम उदाहरण. या संघर्षातूनच माणसाचं वर्तन ठरतं. फ्रॉइडने या सुप्त मनाचा अभ्यास करण्यासाठी स्वप्न विश्लेषण ही पद्धती वापरली. पण एक मिनिट, हे थोडं विचित्र वाटतंय. जर हे सुप्त मन पाण्याखालच्या हिमनगासारखं अदृश्य आहे, तर शास्त्रज्ञ त्याचा अभ्यास कसा करणार? विज्ञानाला तर पुरावे लागतात. स्वप्नांवरून माणसाचं वर्तन ठरवणं हे खरोखर वैज्ञानिक होतं का? हाच तो महत्वाचा मुद्दा होता. फ्रॉइडचे विचार खूप लोकप्रिय झाले, पण अनेक शास्त्रज्ञांना ते अजिबात पटले नाहीत. कारण अचेतन मन मोजता येत नव्हतं. आणि यातूनच अमेरिकेत एका दुसऱ्या मोठ्या विचारप्रवाहाचा जन्म झाला, वर्तनवाद. जे.बी. वॉटसन हा या वर्तनवादाचा मुख्य पुरस्कर्ता होता. हो, त्याने फ्राईडच्या अचेतन मनाच्या कल्पनेला थेट केराची टोपली दाखवली. वॉटसनचं स्पष्ट मत होतं की मानसशास्त्राने फक्त अशाच गोष्टींचा अभ्यास करावा ज्या डोळ्यांना दिसतात आणि ज्यांचं प्रयोगशाळेत मोजमाप करता येते. म्हणजेच फक्त दिसणारं वर्तन. नोट्समध्ये वॉटसनच्या लिटल अल्बर्ट प्रयोगाचा उल्लेख आहे. त्याने एका लहान मुलाला पांढऱ्या उंदराची भीती वाटायला कशी शिकवली याचा तो प्रयोग होता. म्हणजे माणसाच्या सर्व भावना आणि भीती या आजूबाजूच्या पर्यावरणातून शिकलेल्या असतात, जन्मजात नसतात. आणि वर्तनवादाबद्दल बोलताना आपण इवान पावलोवला कसं विसरू शकतो? त्याचा अभिजात अभिसंधानावरील कुत्र्याचा प्रयोग तर जगप्रसिद्ध आहे. हो, नोट्समध्ये ते सविस्तर दिलं आहे. त्याने एका कुत्र्याला अन्न देताना सोबत घंटा वाजवण्याची सवय लावली. सुरुवातीला अन्नाचा वास आल्यावर कुत्र्याच्या तोंडातून लाळ गळायची. आणि नंतर काय झालं? कुत्र्याच्या तोंडातून लाळ गळायला सुरुवात होते. म्हणजेच कुत्र्याच्या मेंदूने घंटा आणि अन्न यांचा एकमेकांशी संबंध जोडला होता. हेच सूत्र माणसांनाही लागू पडतं. यापुढे जाऊन B.F. स्किनरने साधक अभिसंधान मांडलं. त्याने उंदीर आणि कबुतरांवर स्किनर बॉक्स तयार करून प्रयोग केले. स्किनरचं म्हणणं असं होतं की बक्षीस आणि शिक्षा यांचा माणसाच्या वर्तनावर थेट परिणाम होतो. जर एखाद्या कामासाठी बक्षीस मिळालं तर ती कृती आपण वारंवार करतो, आणि जर शिक्षा मिळाली तर ती कृती आपण टाळतो. स्किनरचा हा प्रयोग आपण रोजच्या आयुष्यातही अनुभवतोच की. आता सोशल मीडियाचंच उदाहरण घ्या. आपण एखादा फोटो टाकतो आणि त्यावर भरपूर लाईक्स मिळतात. हे लाईक्स म्हणजे एक प्रकारचा बक्षीस असतं, ज्यामुळे आपण पुन्हा पुन्हा नवीन फोटो टाकतो. म्हणजे आपल्या नकळत आपण स्किनर बॉक्समध्येच आहोत. तंतोतंत. पण जसजसा काळ पुढे गेला तशी शास्त्रज्ञांना जाणीव झाली की मानवी मन हे केवळ पॅव्लोवच्या पुतळ्यासारखं किंवा स्किनरच्या उंदरासारखं यंत्रवत काम करत नाही. माणसाला स्वतःची अशी एक वेगळी ओळख असते, काहीतरी साध्य करण्याची आंतरिक इच्छा असते. याच विचारातून मानवतावाद पुढे आला. अब्राहम मास्लो आणि कार्ल रॉजर्स यांनी हा विचार मांडला. बरोबर. मास्लो यांच्या मानवी गरजांच्या पिरॅमिडबद्दल नोट्समध्ये वाचून मला खूपच आश्चर्य वाटलं. त्यांनी मानवी गरजांचे 5 स्तर सांगितले आहेत. सर्वात तळाला असतात शारीरिक गरजा, जसे की अन्न, पाणी, झोप. त्या पूर्ण झाल्या की माणसाला सुरक्षिततेची गरज भासते. मग येते प्रेम आणि सोबत. हो. त्यानंतर स्वाभिमान. आणि जेव्हा या सर्व गरजा पूर्ण होतात तेव्हाच माणूस सर्वोच्च पातळीवर पोहोचतो, ज्याला मास्लोने स्वसाक्षात्कार म्हटलं आहे. म्हणजे स्वतःमधील पूर्ण क्षमतेची ओळख होणे. जर आपण याला वास्तवाशी जोडलं तर लक्षात येईल की एखाद्या व्यक्तीला जर 2 वेळच्या जेवणाची भ्रांत असेल तर तो समाजातील प्रतिष्ठेचा किंवा स्वसाक्षात्काराचा विचार करूच शकत नाही. हे खूपच प्रेरणादायी आहे. पण नोट्समध्ये लहान मुलांच्या विकासाबद्दलही एक वेगळा विचारप्रवाह आहे. जीन पियाजे यांचा ज्ञानरचनावाद. पियाजे यांनी लहान मुलांच्या बौद्धिक विकासाचे 4 स्तर सांगितले आहेत. त्यांचा सिद्धांत खूप महत्त्वाचा आहे, कारण त्यांच्या मते मुलंही रिकाम्या भांड्यासारखी नसतात, ज्यामध्ये आपण ज्ञान ओतायचं असतं. मुलं स्वतःच्या अनुभवांतून ज्ञानाची रचना करतात. हो, सुरुवातीला ती केवळ स्पर्शातून शिकतात, मग भाषा आणि प्रतीकांचा वापर करतात आणि शेवटी अमूर्त विचार करायला लागतात. आणि मेंदूच्या याच शिकण्याच्या प्रक्रियेवरून मला नोट्समधील पुढील मुद्द्याची आठवण झाली. जसजसं तंत्रज्ञान प्रगत झालं तसं मानवी मनाकडे बघण्याचा दृष्टिकोनही बदलला.
उल्लरिक निसर यांनी बोधनिक विचार प्रवाह मांडला. त्यांनी तर चक्क मानवी मेंदूची तुलना एका कम्प्युटरशी केली. हो, कारण हा तो काळ होता जेव्हा कम्प्युटरचा नुकताच शोध लागला होता. निसर यांच्या मते जसा कम्प्युटर माहिती घेतो, त्यावर प्रक्रिया करतो, ती साठवतो आणि नंतर आठवतो, अगदी तसंच आपलं मनही काम करतं. आजकाल MRI आणि ब्रेन स्कॅनिंग तंत्रज्ञानामुळे मेंदूतील विचार प्रक्रियेचे थेट निरीक्षण करणं शक्य झालं आहे. आता आपण थेट मेंदूत डोकावून पाहू शकतो की माणूस विचार करताना मेंदूचा कोणता भाग सक्रिय होतो. नोट्सच्या शेवटी गेस्टाल्ट असा एक शब्द आहे. मॅक्स वर्दीमर, कोफका आणि कोहलर यांनी हा विचार मांडला. त्यांचा मुख्य सिद्धांत होता संपूर्ण हे सुट्या भागांपेक्षा मोठे असते. याचा नक्की अर्थ काय? हे समजण्यासाठी संगीताचं उदाहरण घेऊया. सा रे ग म प हे नुसते सुटे स्वर आहेत, पण जेव्हा ते एका विशिष्ट लयीत एकत्र येतात तेव्हा एक सुंदर गाणं तयार होतं. ते गाणं म्हणजे गेस्टाल्ट. हो, आपण जेव्हा एखादं गाणं ऐकतो तेव्हा आपण प्रत्येक सुटा स्वर ऐकत नाही, तर ती संपूर्ण धून ऐकतो. तसंच जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीचा चेहरा पाहतो तेव्हा आपण फक्त डोळे, नाक, ओठ असे वेगवेगळे भाग पाहत नाही, तर एक संपूर्ण चेहरा पाहतो. आपला मेंदू तुकड्यांमध्ये माहिती गोळा करत नाही, तर तो एक सलग अर्थ लावतो. वा, हे उदाहरण खरंच खूप छान होतं. या नोट्समधला माझा सर्वात आवडता भाग कोणता असेल तर तो म्हणजे यातल्या लक्षात ठेवण्याच्या क्लुप्त्या. इतकी सगळी नावं आणि सिद्धांत लक्षात ठेवणं सुरुवातीला कठीण वाटत होतं, पण लाखाने सरांनी या ट्रिक्स भारी दिल्या आहेत. हो, त्या मेमरी क्लूज खूपच छान आहेत. म्हणजे बघा, विल्यम वुंडने पहिली लॅब काढली, तो मानसशास्त्रात नंबर 1 वर आहे, म्हणून वुंट बरोबर 1. किती सोपं आहे. आणि पावलोच्या कुत्र्याला पाव आवडतो म्हणून पावलो. ऐकायला गमतीदार वाटतं, पण क्लिष्ट माहिती मेंदूत दीर्घकाळ साठवण्यासाठी याच गोष्टी सगळ्यात जास्त उपयोगी पडतात. जॉन लॉकच्या कोरीपाटी सिद्धांतासाठी लॉक बरोबर लॉक्ड ॲट बर्थ म्हणजे जन्मतः मन कुलूपबंद किंवा कोरं असतं, आणि फ्रॉइडच्या अचेतन मनासाठी आइसबर्ग बरोबर फ्रॉइड फ्रीड अनकॉन्शियस. या क्लुप्त्या खूपच हुशारीने बनवल्या आहेत. यावरून एक गोष्ट स्पष्ट होते की मानवाचे कार्यक्षेत्र अतिशय मोठे आणि गुंतागुंतीचे आहे. त्यामुळेच आधुनिक मानसशास्त्राच्या अनेक विविध शाखा निर्माण झाल्या आहेत. नोट्समध्ये 12 प्रमुख शाखांचा उल्लेख आहे. लहान मुलांसाठी बालमानसशास्त्र, शाळा आणि विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक मानसशास्त्र, कारखान्यांमधील कामगारांसाठी औद्योगिक मानसशास्त्र, गुन्हेगारांच्या मानसिकतेचा अभ्यास करणारं गुन्हेगारी मानसशास्त्र आणि मानसिक आजारांवर उपचार करणारं चिकित्सा मानसशास्त्र. अशा प्रकारे माणसाचा वावर जिथे जिथे आहे तिथे तिथे मानसशास्त्र पोचले आहे. खरंय? तर या सर्वाचा अर्थ काय काढायचा? आपण आजच्या चर्चेतून पाहिलं की सुरुवातीला जे केवळ एका अदृश्य आत्म्याचं आणि तात्विक चर्चेचं शास्त्र होतं, ते नंतर प्रयोगांवर आधारित वर्तनाचं आणि मानसिक प्रक्रियांचं शास्त्र बनलं. ॲरिस्टॉटल आणि जॉन लॉकच्या कोऱ्या पाटीपासून सुरू झालेला हा प्रवास वुंटच्या प्रयोगशाळेतून जात पावलोवच्या कुत्र्यांच्या प्रयोगांपर्यंत आणि फ्राईडच्या सुप्त मनाच्या हिमनगापर्यंत येऊन पोहोचला. आणि तिथून पुढे मास्लोच्या पिरॅमिडमधून मानवाच्या सर्वोच्च गरजांचा शोध घेत आज निसरच्या MRI मशीनपर्यंतचा हा पूर्ण प्रवास थक्क करणारा आहे. नक्कीच. जाता जाता एका गोष्टीवर नक्की विचार करण्यासारखा आहे. आपण पाहिलं की मानसशास्त्राचा प्रवास आत्मा या अमूर्त संकल्पनेकडून वॉटसनच्या दिसणाऱ्या वर्तनाकडे आणि आता MRI स्कॅनिंग तंत्रज्ञानापर्यंत आलाय. आज आपण मेंदूचे स्कॅनिंग करून भावना कुठे निर्माण होतात, विचार कसे प्रक्रियेत येतात हे पाहू शकतो. हो, तंत्रज्ञान खूप पुढे गेलं आहे. पण जशी आपली ही तंत्रज्ञाने अधिक प्रगत होतील तसतसं भविष्यात आपण पुन्हा एकदा या सर्व डेटा आणि स्कॅन्सच्या आधारे जुन्या ग्रीक विचारवंतांच्या त्या आत्म्याच्या मूळ संकल्पनेचाच तर शोध घेणार नाही ना. मेंदूत निर्माण होणारी ही अमूर्त जाणीव नक्की येते कुठून? हा प्रश्न खूपच गहन आहे. हे सगळे जैविक रसायन आहे की त्यापलीकडेही काहीतरी आहे? तंत्रज्ञान आणि मानवी जाणीव यांची सांगड भविष्यात मानसशास्त्राला कोणत्या एका नवीन आणि कदाचित गूढ शाखेकडे घेऊन जाईल, हा विचार करण्यासारखा एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे. खरोखरच हा एक असा प्रश्न आहे जो आपल्याला आपल्या अस्तित्वाच्या मुळाशी घेऊन जातो. तंत्रज्ञान आणि तत्वज्ञान पुन्हा एकदा एकाच बिंदूवर येऊन मिळतील का, हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल. आजच्या या सखोल चर्चेतून मानसशास्त्राचा एवढा मोठा आणि गुंतागुंतीचा आवाका आपल्याला अतिशय सोप्या शब्दांत आणि उदाहरणांसह समजून घेता आला. अशाच एका नवीन, माहितीपूर्ण आणि सखोल विषयाच्या चर्चेत आपण पुन्हा नक्की भेटू. तोपर्यंत स्वतःच्या आणि इतरांच्या मनाचा असाच वेध घेत राहा.